जनतेचा हक्काचा आवाज। 5 जानेवारी रोजी आपली फलटण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। बरोबर, काय सांगाल याबद्दल? बरोबर, आता ही आपली फलटण मॅरेथॉन ही आपलं आता 7वं वर्ष आहे आणि दरवर्षी आपण याचं आयोजन खास अस्थिरोग दिन या दिनी करत असतो, पण यावेळी इलेक्शन्समुळे आपण ते लांबलं आणि 5 जानेवारी 2025ला यावेळची 24-25ची मॅरेथॉन आपण अरेंज केलेली आहे। आत्तापर्यंत त्याला सुंदर प्रतिसाद मिळत आहे। त्याचा मूळ उद्देश असा आहे की सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना व्यायाम करायला वेळ नाही अशी एक पळवाट सांगतात आणि त्या दृष्टीने लोकांनी बाहेर पडावं, लोकांनी पळावं, लोकांनी चालावं आणि आपल्या निरोगी आयुष्याची सुरुवात चांगली करावी आणि लोकांना सवय लागावी या एका मूळ अगदी साध्यासुध्या उद्देशाने आपण ही मॅरेथॉन सुरू केलेली आहे। सुरुवातीला आपण वॉकेथॉननी सुरुवात केली, ज्यामध्ये आपण बरेचसे आपले पेशंट्स जे ऑपरेशन झाले आहेत, गुडघे सांधारोपण, खुबे सांधारोपण याचे पेशंट्स आपण बोलून आपण वॉकेथॉन चालू केली आणि आता त्याचं हळूहळू स्वरूप मॅरेथॉनमध्ये बदललेलं आहे आणि मला सांगायला नक्कीच आनंद वाटेल की मागच्या वर्षी जवळपास 1501 रनर्स आपल्या फलटणमध्ये, फलटण, सातारा, सगळ्या महाराष्ट्रामधनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आले होते। यावर्षीसुद्धा प्रतिसाद बघता आणखीन जास्त प्रतिसाद मिळतो असं दिसतंय आणि कदाचित 2 ते 3 हजार लोक येण्याची शक्यता आहे। आणि आणखीन एक खूबी यावर्षीची म्हणजे आपण फलटण रोबोटिक्स सेंटर मागच्या 1.5 वर्षापूर्वी सुरू केलं, तर त्याचे जे 300-350 पेशंट्स आपण त्या रोबोटिक्सनी जे ऑपरेट केलेले आहेत त्यातले जवळपास 300 पेशंट्स आपण मुद्दाम बोलवून त्याची एक आगळी वेगळी वॉकेथॉन, जी की यावर्षी अख्ख्या भारतात अशी वॉकेथॉन कुठे झालेली नाही रोबोटिक्सची, तर ती एक आपण पाहायला मिळणार आहे। या खास कार्यक्रमासाठी आपण बक्षिसं पण ठेवलेली आहेत आणि 4 प्रकारचे गट केलेले आहेत। तर प्रत्येक गटामध्ये महिला आणि पुरुष असे 2 विभाग असताना त्या प्रत्येक गटामध्ये प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक पुरुषाला पहिले 3 लोक असे आपण बक्षिसं देतोय। साधारणपणे 5-1 लाखाच्या अंदाजे वर बक्षिसं आपली येत आहेत आणि ती बक्षिसं ही आपण वितरित करणार आहोत महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले बाकीचे सगळे फलटणातले लोक असणारच आहेत जे मान्यवर आहेत। तर असा एक आगळा वेगळा उपक्रम आपण घेतो आहे 5 जानेवारीला, असं मला मुद्दाम इथे सांगायचं आहे। खूपच छान उपक्रम आहे। तर आपली मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर फलटणकरांना काय संदेश द्याल? युवा वर्गाला? बरोबर, तर सध्याचा युवा वर्ग हा एकदम भरपूर एकदम जोशपूर्ण आहे आणि त्यांनी आपलं आरोग्य हे उत्तम राखावं ही एक सदिच्छा आपण धरून मला 3 गोष्टी इथे सांगायला आवडतील की चांगला आहार, चांगला विहार आणि चांगला विचार असं जर आपण पाळलं तर आपलं आरोग्य हे निरोगी, सुदृढ आणि पुढे जाऊन आपण वाटेल ते आपल्याला अचीव करायचं असेल ते करू शकतो। पण त्याचा मूळ हा उद्देश आहे की आपली हेल्थ इज वेल्थ, जर आपलं आरोग्य उत्तम असेल तरच आपण ते अचीव करण्याच्या वाटचालीवर जाऊ शकतो। त्यासाठी प्रत्येकाने उत्तम व्यायाम करायला पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे आणि आपला विचार हा उत्तम पाहिजे, सामाजिक बांधिलकी चांगली पाहिजे। या सगळ्या उद्देशाने सगळ्यांनी बाहेर पडणं, या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा। एक सुंदर असा उपक्रम आपण दरवर्षी घेत असतो आणि त्याचा माहोल हा इतका सुंदर असतो की जे रनिंग रूट आहे त्या रनिंग रूटमध्ये आपल्याला शुगर कॅनचे मळे दिसतील, आपल्याला द्राक्षाच्या बागा दिसतील, आपल्याला डाळिंबाच्या बागा दिसतील आणि सकाळचं कोवळं ऊन आपल्या अंगावर पडत आपण ती मॅरेथॉन रन करणार आहोत। नंतर तिथे पाणी, सध्या मागच्या वर्षी पाऊस खूप झाल्यामुळे पाणी पण भरपूर दिसेल। तर अशा सगळ्या छान वातावरणात सकाळच्या गावाकडच्या हवेमध्ये आपण ही मॅरेथॉन पळणार आहोत। त्याचा एक आगळा वेगळा आनंद घेणार आहोत आणि तो एक सामाजिक बांधिलकी पण वाढणार आहे आणि सगळ्या स्तरातले लोक ह्याला भाग घेणार आहेत। तर प्रत्येकाने ह्यात भाग घ्यावा आणि ही मॅरेथॉन सक्सेसफुल करावी असं मी आवाहन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।